नमस्कार. आज आपण बघणार आहोत बघा लोकसंख्या. भारताची लोकसंख्या बघणार आहोत. महत्त्वाचे पॉईंट तेवढे मी अंडरलाईन केलेले तुम्हाला वाचून दाखवेन. ते लक्षात ठेवण्याचे मात्र प्रयत्न करा. आता बघा 1650 ते 1950 या 300 वर्षामध्ये जगाची लोकसंख्या 5 पटीने वाढली. किती? 1650 ते 1950 300 वर्षामध्ये किती? 5 पटीने वाढली. आणि 1950 ते 2000 मध्ये 50 वर्षातच ती 2.5 पटीने वाढली. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ही महत्त्वाची हे आहे बघा. 1650 ते 1950 हे 300 वर्षात 1650 ते 1950 300 वर्षात 5 पटीने आणि 1950 नंतर 2000पर्यंत 50 वर्षात ती किती? 50 वर्षात ती 2.5 पटीने वाढली. 300 वर्षात 5 पटीने वाढली. आता सर्वाधिक वृद्धी दर 20व्या शतकात झाला बघा. हे महत्त्वाचं आहे. पुन्हा बघा आता जागतिक लोकसंख्या वाढीचे टप्पे बघा. आता 1 अब्ज आहे ते 1804 मध्ये, 2 अब्ज 1927 हे पहिले काय लक्षात नका ठेवू. पण 5 अब्ज आहे ते 11 जुलै 1987 रोजी आपल्या जगाची लोकसंख्या किती झाली? 5 अब्ज झाली. म्हणून UNDPने काय केले? 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो तेव्हापासून. कधी? 11 जुलै 1987ला 5 अब्ज 6 अब्ज 1999ला, 6 अब्ज कधी? 1999ला, 7 अब्ज 2011ला, 7 अब्ज 2011ला आणि 8 अब्ज आहे ते 2024ला बघा. आता लक्षात ठेवा 5 अब्ज कधी? 1987ला, 6 अब्ज 1999ला, 7 अब्ज 2011ला. इथं 88 समजा असं धरून चाला की 88, 99, 2011 म्हणजे सेम आकडे. फक्त पहिला आकडा लक्षात ठेवा 87 आहे, नंतर 1999 आहे आणि 2011 नंतर 2024ला ते काय आपल्याला करंटमुळं माहितीच आहे की आपली जगाची लोकसंख्या 2024ला 8 अब्ज झाली. आता जगात लोकसंख्या सर्वाधिक लोकसंख्या ते क्रम बघू आपण बघा. जगात सर्वाधिक लोकसंख्या कुणाची आहे? तर आपल्या भारताची किती? 17.87%. जगाच्या 17.87% भारताची लोकसंख्या, एकट्या भारताची लोकसंख्या आहे 146 कोटी. 2 नंबरला चीन 141 कोटी आहे आणि 3 नंबरला अमेरिका. निदान पहिले 5 तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिला आपण 5 नंबरचा पाकिस्तान, 2 नंबर चीन, अमेरिका आणि इंडोनेशिया. काय? भारत, चीन, अमेरिका, इंडोनेशिया आणि पाकिस्तान ही 5 पहिले जास्त महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. रशिया 9 नंबरला बघा. लक्षात ठेवा रशिया 9 नंबरला. आता बघा वार्षिक वाढीचा सर्वाधिक दर 2.19% 1963ला होता. वार्षिक म्हणले इयरला, प्रत्येक इयरला किती? तर 2.19 होता. तो 1963ला होता. किती? 2.19. वार्षिक वाढीचा सर्वाधिक दर विचारला तर 1963 लक्षात ठेवा. आता आपण बघितलेलं काय होतं? 1650 ते 1950 300 वर्षात जगाची लोकसंख्या 5 पटीने वाढली. आता त्याच्यानंतर 50 वर्षात 1950 ते 2000ला जगाची लोकसंख्या 2.5 पटीने वाढली. झालं. सर्वाधिक वृद्धी दर 20व्या शतकात झाला ते काय आपल्याला समजतं. पुन्हा 5 अब्ज लोकसंख्या कधी झाल्या? 11 जुलै 1987. त्याच्यानंतर आपण काय इयर सांगले? 1987, 1999, 2011 आणि 2024. 5, 6, 7, 8 किती? 11 जुलै 1987ला 5 अब्ज झाली, 1999ला 6 अब्ज झाली, 2011ला 7 अब्ज झाली आणि 2024ला 8 अब्ज झाली. पहिले 5 देश सांगा. भारत, चीन, अमेरिका, इंडोनेशिया, पाकिस्तान. भारताची 146 कोटी, चीनची 141 कोटी आणि अमेरिकेची 34 कोटी आहे बघा. आता महत्त्वाचे तेवढे मी तुम्हाला सांगते. 60% लोकसंख्या आशियामध्ये, जगाच्या 60% लोकसंख्या आशिया खंडामध्ये आहे आणि 15% आफ्रिका खंडामध्ये. घनता सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता आहे. एवढं काय डिटेलमध्ये विचारणार पण आला तरी डोळ्याखालून आपलं जाऊन दे. लोकसंख्येची घनता मकाऊमध्ये सर्वाधिक असून त्या खालोखाल किती? सिंगापूर आणि हाँगकाँगला आहे. मकाऊ, सिंगापूर आणि हाँगकाँग. आणि वैशिष्ट्य काय आहे तर 100% शहरी असलेले देशामध्ये पण मकाऊ, सिंगापूर आणि हाँगकाँग हे 3 देश आहेत. म्हणजे घनता मकाऊ, सिंगापूर, हाँगकाँग, 100% शहरी मकाऊ, सिंगापूर आणि हाँगकाँगच आहे. आता नंतर बघा जगाच्या लोकसंख्येच्या 31% लोकसंख्या ख्रिश्चनांची आहे. धर्मानुसार बघितलं तर पहिला ख्रिश्चन येते, सेकंडला मुस्लिम येते, 3ला कोणताही धर्म न आचरण करणारे असे येतात आणि 4 नंबरला आपला हिंदू धर्म येतो 15%. आता बघा सुरुवात कधी झाली? पहिली अधिकृत जनगणना 1872ला मेयो होते त्यांनी केलेली बघा. 1872ला.
आणि त्यावेळी 20 कोटी होती लोकसंख्या. पहिली नियमित शृंखलेची जनगणना म्हणजे त्याच्यानंतर ना 10 वर्षाला नेहमी चालू झाली. ती कधी 1881ला, 1872 आणि 1881ला. 2011ची जनगणना ही 1972 पासूनची 15वी आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी. हा क्वेश्चन आलेला बघा होती. आता बघा लोकसंख्या वाढीचा दर, त्याच्यावर परिणाम करणारे घटक बघितले तर आता बघा लोकसंख्येचा दर स्थलांतर, जन्मदर आणि मृत्यूदर या 3 घटकांच्या आधारे ठरतो. लोकसंख्येचा दर 2024ला हा क्वेश्चन आलेला होता. लोकसंख्येचा दर स्थलांतर, जन्मदर आणि मृत्यूदर या 3 घटकावर आधारलेला ठरतो. तर आता हे स्थलांतर आहे ना तो एवढा मॅटर करत नाही, पण जन्मदर आणि मृत्यूदर हे मोस्ट ऑफ ते जास्त परिणामकारक आहेत. आता जन्मदर मृत्यूदर दोन्हींची व्याख्या कशा आहे बघा. 1000 लोकसंख्येमागे जन्म घेणाऱ्या किंवा मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे जन्मदर मृत्यूदर. आणि निव्वळ लोकसंख्या वाढीचा दर कसा असतो तर एका वर्षाच्या जन्मदर व मृत्यूदरातील फरकाला निव्वळ लोकसंख्या वाढीचा दर म्हणतात. तर 1981 पासून लोकसंख्येच्या दशकीय वाढीचा दर कमी होत आहे बघा. ते आता आपण पुढे बघणारच आहोत. लोकसंख्या वाढीचा कसे टप्पे होते ते आपण पाहणारच आहोत. आता लोकसंख्या वाढीचे टप्पे बघा. स्थिर लोकसंख्येचा काळ विचारलं तर 1901 ते 1921. नंतर मंद वाढीचा पहिला स्थिर होता, नंतर मंद होता 21 ते 51. नंतर वेगवान उच्च वाढीचा काळ होता तो 51 ते 81. उच्च वाढ मात्र घसरत्या दराची चिन्ह दाखवणारा 81 ते 2011. आता लक्षात ठेवा 1901 ते सुरुवात 1900 पासून करू. 1901 ते 1921ला कसा होता तर स्थिर वाढीचा काळ. त्यानंतर मंद वाढीचा काळ होता तो 21 ते 51 आणि वेगवान वाढीचा कुठला होता 51 ते 81. आता आपण ह्यामध्ये बघणार आहोत 1901 आणि 1901 ते 2021 1901 ते 1921 ह्या 20 वर्षात किती टक्क्यांनी वाढल्या बघा. लोकसंख्या केवळ 5.42% वाढलेली आहे. 1911 ते 21 या काळात तर लोकसंख्या वाढीचा दर ऋणात्मक होता. हे खूप महत्त्वाचं आहे. 11 ते 21 ह्या काळात काय लोकसंख्या वाढीचा दर कसा होता ऋणात्मक होता. ह्याच्यावर क्वेश्चन आलेला बघा. किती -0.31% म्हणजे उलट कमी झाली लोकसंख्या. ह्यामध्ये दशकात लोकसंख्या वाढली तर नाही, उलट कमी झाले. म्हणून ह्याला 1921 या वर्षाला महाविभाजक वर्ष म्हणून ओळखलं जाते. ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आलेला. त्याला कारण काय होतं तर रोगराई होती. इन्फ्लुएन्झा, प्लेग, देवी, कॉलरा यासारखे साथीचे रोग आल्यामुळे आणि दुष्काळसुद्धा असल्यामुळे काय झालं तर ह्या काळात लोकसंख्या कमी झाली. नेहमी वाढायची तर सोडाच आहे त्यातली सुद्धा कमी झाली. ऋणात्मक दर दाखवला 1921ला. दशकीय क्वेश्चन विचारला बघा. लोकसंख्या वाढीचा दर ऋणात्मक 11 ते 21 आणि महाविभाजक वर्ष विचारलं तर 1921. आता संत वाढीचा काळ काय होता 1921 ते 51. ह्या 30 वर्षात 43.60% वाढली. 30 वर्षाचे तुम्ही समजाल हे 10 वर्षाचे वाटतं. 30 वर्षात ती 43.60% वाढली. जन्मदर 48 प्रति हजाराहून केवळ 40 प्रति हजारापर्यंत घसरला. मृत्यूदरात तुलनेनं अधिक घडून आली. संत वाढीचा काळ म्हणतात. मृत्यूदर कमी होण्यामागची कारणं काय होती तर सुधारलेले आरोग्य व स्वच्छतेची स्थिती, वाहतुकीच्या सुविधा यामुळे काय झालेलं तर 21 ते 51ला काय झालेलं लोकसंख्या मृत्यूदराचं प्रमाण कमी आलेलं. म्हणून जन्मदर उच्च, मात्र तिथं जन्मदर उच्च होता आणि मृत्यूदर कमी झालेला. हाय तशी जन्माला येत होती भरपूर, पण मरण्याचं प्रमाण काय झालं कमी झालं. म्हणून ह्या काळाला संतवाढीचा काळ आहे. त्यालाच काय म्हणतात तर मर्त्यता आधारित वाढ झाली. ह्या काळात काय झाली मर्त्यता आधारित म्हणजे मेलीच नाहीत, त्यामुळं वाढली लोकसंख्या. जास्त मेली आपण असं लक्षात ठेवण्यासाठी म्हणाल बघा की जास्त करून लोक मेली नसल्यामुळं लोकसंख्या वाढली. हाय तसं जन्म काय होतच होते. आता वेगवान उच्च वाढीचा काळ 51 ते 81. 51 नंतर मृत्यूदरात वेगाने पुन्हा घट झाली, मात्र जन्मदर उच्च स्तरावर राहिला. त्यामुळे या काळात लोकसंख्या खूप उच्च दराने वाढली. त्यामुळे या काळात लोकसंख्या विस्फोटाचा काळ म्हणतात. 51 नंतर पण तेच झालं. काय झालं की आरोग्य सुविधा म्हणा सगळ्या सोयी सुविधांमुळं जन्मदर आहे तसा वाढला. मृत्यूदरात पूर्वीपेक्षा पुन्हा घट झाली. त्यामुळे लोकसंख्या अजून जास्त वाढली. म्हणून ह्या काळाला लोकसंख्या विस्फोटाचा काळ असं म्हणून ओळखलं जातं बघा. आता तिथं जन्मदर 40 प्रति हजारावरून किती झाला 34 प्रति हजारापर्यंत घसरला. वरील का 51 ते 81 दरम्यान लोकसंख्या
थांबा मी सांगते, महत्त्वाचं तेवढं सांगते. म्हणजे केवळ 30 वर्षामध्ये 89% लोकसंख्या वाढली. इकडं किती 21 ते 51ला किती टक्क्याने 43.7% बघा, लक्षात आहे का, 43.7% वाढली. पण ह्या 30 वर्षात किती 89 म्हणजे 90 धरा समथिंग, म्हणजे दशवार्षिक वाढ समथिंग 30 पुढं आहे सांगते थांबा. 51 ते 61 दरम्यान 21%, 61 ते 71ला 24%, 71 ते 81ला 24%, म्हणजे सरासरी 25च्या पटीत वार्षिक वाढ झालेली आहे. जन्मदरातील घटीच्या तुलनेत मृत्यूदरा वेगाने घसरल्याने लोकसंख्या नैसर्गिक वाढ तीव्रतेने झाली. म्हणून जनन आधारित वाढ पहिली कुठली होती, संत वाढीचा काळ होता तो मृत्यूदर आधारित वाढ होती. बघा इथं आहे, तुम्हाला दिसते मृत्यूदर आधारित वाढ. आणि ही 2051 ते 81 काय होती, जनन आधारित वाढ होती. उच्च वाढ मात्र घसरत्या दराची स्पष्ट चिन्हे कधीपासून नंतर 81 नंतर 51 2011पर्यंत कसं तर वाढीचा दर मात्र कमी होता. 1981 नंतर भारताची लोकसंख्या वाढली असली तरी वाढीचा दर कसा होता, घसरत होता. 81 ते 91ला 23% वाढ झाली. हे महत्त्वाचं. आता इथून पुढे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा बघा हां, कारण की बघा 81 ते 91 दशवार्षिक वाढीचा दर 23.8 होता. 91 ते 2001पर्यंत दशवार्षिक वाढीचा दर 21.5 होता, 54 होता. तर 2001 ते 2011ला 17.69. ह्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येतो नेहमी बघा, 17.69 अशी कमी झाली. म्हणजे सुरुवातीला होता 23.8 असं समथिंग, 23 तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर 21 आणि नंतर 17. कधीपासूनचं आहे ते 81 पासूनचं आहे. आणि 81चं ओळख काय आहे तर उच्च वाढ पण घसरत्या दराने वाढ झाली आहे. 81 ते 2001 दरम्यान जन्मदर वेगाने घसरला. इथं बघा आता जन्मदर घसरायला चालू झाला आहे. जन्मदर वेगाने घसरला. हजाराहून किती 32,000 प्रति हजाराहून 32 प्रति हजाराहून 26 प्रति हजारापर्यंत, म्हणजे 1000 लोकांच्या मागं 26 मुलं जन्माला आली. मृत्यूदर तुलनेने कमी प्रमाणात घसरला. मृत्यूदर सुद्धा घसरला पण जास्त प्रमाणात घसरला नाही. ही घसरण सरकारच्या अन्न नियंत्रणाचे सकारात्मक प्रयत्न, लोकांच्या छोट्या कुटुंबाकडे असलेल्या स्वतःचा कल म्हणजे जागृती वगैरे, आरोग्य सुविधा म्हणा, हे सगळं हे कारणीभूत आहे ह्याला. आता आपण हटवण्याचा प्रयत्न करू. बघा स्थिर लोकसंख्येचा काळ विचारला, काय काय पाहिलं आपण ते बघूया. स्थिर लोकसंख्येचा काळ 1901 ते 1921ला होता, स्थिर लोकसंख्या वाढीचा काळ. आणि तिथं काय आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की 5.42% लोकसंख्या त्या वाढीचा काळ होता. आणि 1911 ते 21 या काळात काय झालेला, लोकसंख्या वाढीचा दर ऋणात्मक होता. तो किती -0.31 असं समथिंग काहीतरी होता. लोकसंख्या सगळ्यात कमी किंवा आहे त्यातली कमी झाली. म्हणून 2021 हे काळ वर्ष काय महाविभाजक वर्ष म्हणून ओळखलं जाते. रोगराई ती कारणं आहेत त्याला. संतवाढीचा काळ 21 ते 51. त्यानंतर 43% वाढली 30 वर्षात. आणि जन्मदरसुद्धा 48 प्रतिवर्ण 40 झालेला. मृत्यूदरात घट झाली. मृत्यूदर कमी झाल्यामुळे ह्याला काय म्हणतात, वाढीला मृत्यूदर आधारित वाढ म्हणून ओळखली गेली. वेगवान वाढीचा काळ कुठला तर 51 ते 81. इथं ह्याच काळाला काय लोकसंख्या विस्फोटाचा काळ म्हणून ओळखलं जातं. तिथं 89.36 30 वर्षाची 89.36% वाढ नोंदवली. ती किती होती 21%, म्हणजे 61 71 21, 71 ते 81 24, 81 ते 71 ते बरोबर 71 81 पुन्हा 24 असा काळ हे होता, वाढीचा दर होता. दरातील घटीच्या तुलनेत मृत्यूदर वेगाने घसरल्याने लोकसंख्या वाढली, त्याला जननाधारित वाढ म्हणून ओळखली जाते. उच्च दर 81 ते 2011ला कसा झाला, वाढीचा दर कमी झाला. आरोग्य सुविधा म्हणा, असे सगळे कारणं त्याला होते. ती 81ला लोकसंख्या वाढली असली तर वाढीचा दर कमी होता. 81 ते 91 किती होता तर 23%. 91 ते 2001ला होता 21%. 2001 ते 2000ला 17%. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. एवढं पाहिले आपण. पुढच्या अजून लोकसंख्या टॉपिक खूप मोठा आहे, तर याच्या पुढचे मुद्दे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू.